तर धावसंख्या आहे फलकावरती आता मात्र 8-8ला 1 आणि फलंदाज ज्याची नक्कीच मी म्हणेन ज्याच्यासाठी चाळ रचला होता ना तो फलंदाज मात्र बाद झालाय. फलंदाज रवी. नक्कीच थोड्या वेळामध्ये या ईगल प्रीमियर लीग सन 2026 पर्व 5वं श्री ग्रुप आयोजित या भव्य दिव्य क्रिकेटच्या शृंखलेला या क्रिकेटच्या मालिकेला आपला अमूल्य वेळ देणार आहेत दिशा परिस्पर्श सामाजिक संस्थेचे आदरणीय श्री प्रसादभाई रंगिले उर्फ गोलूभाई यांचं नुकत्याच थोड्या वेळात शुभ आगमन होणार आहे. नक्कीच स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची आणि स्पर्धा प्रतिष्ठेची या अशा यशाच्या उंच शिखरावरती असलेल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी नक्कीच आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत या व्यासपीठावरती, जिथे सध्या आपण पाहता तुषार शर्मा असतील, संतोष मदने असतील, किरण डेंबरे असतील आणि तसेच त्यांचे सर्व मित्र परिवार असेल त्यांच्या समेत आता व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये प्रसादभाई रंगिले उर्फ गोलूभाई यांचे ते थोड्याच शुभ आगमन होणार आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू फलंदाज मात्र होतोय बाद. सर नौका फलंदाज सचिन. तर नक्कीच आपण पाहिलं तर ईगल प्रीमियर लीग 2026 टोटल धावसंख्या जर आपण म्हणले तर 10 माफ करा 11 धावा 3 गडी बाद. आतापर्यंत 2 अवंतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला डिलिव्हर होताना पाहायला मिळाला. संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलं तर श्री ग्रुप पुरस्कृत ईगल प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय आणि श्री ग्रुपचे सर्व आदरणीय अक्षय शेठ पानसारे साहेब तसेच भागवत शेठ साहेब त्यांचा इथं शुभ आगमन झालं आहे आणि आमच्या व्यासपीठावर येऊन विराजमान झालेत. आणि बघू शकता आमचे गोलूभाई कळंबोलीतले एक अजून मोठं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व मान्यवरांचा ईगल प्रीमियर लीग 2026 च्या माध्यमातून आपण करतोय सहर्ष स्वागत. तर या ठिकाणी श्री ग्रुप पुरस्कृत ईगल प्रीमियर लीग या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणायला गेलं तर या संपूर्ण स्पर्धेला एक मोठा हातभार लावला ज्यांनी आदरणीय श्री अक्षय शेठजी पानसारे साहेब आणि या ठिकाणी नुकतंच ज्यांचं आगमन झालं या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती आमचे गोलूभाई प्रत्येक जण ओळखतात या व्यक्तिमत्वाला. या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती येऊन उपस्थित राहिलेत आणि तसेच त्यांच्या समवेत आलेल्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करीत आहोत. या संपूर्ण स्पर्धेचे यशस्वी आयोजक पुरुषोत्तम दुदुस्कर, सौरभ नाईक आणि बरेचसे कार्यकर्ते असतील त्यांच्या मागे
पण एक मोठा योगदान, एक मोठी मेहनत या संपूर्ण स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी घेतली आहे. तर ते आमच्या दोन आयोजकांनी, एका बाजूला असणारे पुरुषोत्तम दुधुसकर तर दुसऱ्या बाजूला सौरभ नाईक, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला यश मिळाला आणि एक भव्य दिव्य स्पर्धा अंडरमची आपल्याला इथं पाहायला मिळाली. ईगल मित्रमंडळचा एक गेट टुगेदर आपल्याला पाहायला मिळाला. पाहिल्यात याच वर्षी ईगल गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळालं, त्यांचं नेतृत्व करत होते हेच दोन्ही आयोजक, एका बाजूला सौरभ नाईक, दुसऱ्या ठिकाणी असणारे तर पुरुषोत्तम दुधुसकर. आणि तसेच ईगल प्रीमियर लीगचा एक मोठा थरार, मोठा महासंग्राम, एक मोठा महामेळाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. येस, मागच्या दरवाजेतून चेंडू आला आणि यष्टीया उद्ध्वस्त केला, विकेट जातोय मैदानाच्या बाहेर. त्याचबरोबर या कळंबोलीतील सर्वाधिक मोठा मानाचा दहीहंडी उत्सव ज्यांच्या माध्यमातून साजरा केला जातो, दिशा परिपथ सामाजिक संस्थेचे सर्वा आदरणीय संस्थापकीय अध्यक्ष प्रसादजी रंगिले अर्थातच गोलूबाई यांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यांच्या समेत उपस्थित त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचं या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं करूयात आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि या 15 धावा जमा करण्याकरता मात्र तब्बल 4 फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. खरं तर एक सन्मानजनक धावसंख्या इथूनही उभारली जाऊ शकते. 4 षटकांचं पहिलं सत्र असेल, अंतिम षटक घेऊन यावेळेला मात्र जोरकस प्रहार, परंतु चेंडू नियंत्रणामध्ये नाहीये, बॉक्सच्या बाहेर डायरेक्ट चेंडू गेला, फलंदाजाला मात्र परतावं लागेल. आणखीन एक सफलता, 5वा फलंदाज. हाताळण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहेत. चला नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तळ्यावीचा चौकार लगावलाय मैदानाच्या आतमध्ये. काय फलंदाजी चालू आहे, 20 धावा, 5 गडी बाद झाल्यानंतर स्कोरबोर्डवर 4था षटक मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू झालेत, 21 झालेत, 21 झालेत, 19 झालेत. तर निश्चितच आकाश आपल्याला थोडंसं मी थांबवतोय, कारण सन्माननीय पाहुण्यांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर सातत्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं कार्य नेहमीच उल्लेखनीय राहिलं आहे आणि तमाम तरुणांना खऱ्या अर्थानं जर मी म्हटलं तर प्रेरित करत असताना विविध सामाजिक उपक्रम ज्यांच्या माध्यमातून राबवले जातात. कळंबोली परिसरातला सर्वाधिक मोठा दहीहंडी उत्सव आपण त्यांच्या माध्यमातून पाहतो. दिशा परिस्पर्श सामाजिक विकास संस्था संस्थापकीय अध्यक्ष सन्माननीय प्रसादजी रंगिले अर्थातच गोलूबाई यांचा आपण विशेष सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. खरं तर मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या पुरुषोत्तमजी दुधुचकर साहेब आणि त्याचबरोबर
नाईक साहेब यांच्या माध्यमातून मात्र आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी आपण जाऊयात आता या संपूर्ण स्पर्धा, मी सुरुवातीला देखील म्हटलं की ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी खरं तर अनेक अडचणी होत्या, परंतु या प्रत्येक अडचणीवरती मात करत असताना यावर्षीची एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली, आदरणीय या ठिकाणी अक्षय शेठ पानसरे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. एकूणच पाहिलं तर त्यांच्या समेत आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं देखील आपण शब्दसुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. चला 22 धावा झाले, 23 धावाचं आव्हान असणार आहे. त्यानंतर आपण आणखीन एका सन्मानाकडे वळूयात. आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय निनाद भाई यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करूयात. अतिथी देवो भव ही आपली परंपरा, आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आपण नेहमी म्हणतो ना की अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करूया हा स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा. या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. तदनंतर आपण पुढील सन्मानाकडे वळतो. आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय मिलिंदजी भोईर साहेब यांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करूयात. खरं तर आमच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ खर्च करत असताना आपल्या अत्यंत व्यस्त शेड्यूलमधूनही केवळ दिल्या गेलेल्या शब्दाखातर ज्या सन्माननीय पाहुण्यांनी आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवली, त्यापैकी उपस्थित मान्यवरांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती करतो आहोत. खरं तर हे ऋणानुबंध आहेत, हे मैत्रीचे संबंध आहेत आणि सातत्यानं मित्राने दिलेल्या हाकेला धावून जाणं ही गोलूबाईंची ओळख राहिली. आणि त्यांच्या समवेत अगदी सावलीप्रमाणे असणाऱ्या या सर्व सन्माननीय पाहुण्यांचाही आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करतो आहोत. यानंतर आणखीन एक सन्मान आपण या मुख्य मंचाच्या दिशेनं करूयात, कारण आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय चाटे साहेबांचं देखील आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करूयात. आज जर पाहिलं तर श्री ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून सातत्यानं आदरणीय अक्षय शेठ साहेबांसमवेत असणारं हे दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचाही हा यथोचित स्वागत आणि सन्मान गौरवजी नाईक आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक अर्थातच पुरुषोत्तम दुधस्कर बाबू यांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान, मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण आज साहेबांचा या ठिकाणी करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर वळूयात पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेनं जाऊयात मायक्रोफोनवरती आकाश गुप्ता यांच्याकडे. नक्कीच सर, धन्यवाद. आपला असणारे चेंडू 2 झाले, चल का कुठल्याही प्रकारचे धावणं आले, यावेळेस पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयास होता, पण यावेळेस रनआउटची संधी आणि रनआउटच्या स्वरूपाने पहिला धक्का बसतोय या ठिकाणी पियुष इलेव्हन या संघाला. 23 धावाचा पाठला करत असताना मात्र कुठलाही रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागलेला नाहीये आणि रनआउटच्या स्वरूपाने पहिला धक्का बसतोय या ठिकाणी पियुष इलेव्हन या संघाला. मात्र आता इथून बघूया कशा प्रकारे या रनला चेस करतील किंवा डिफेंड करायला पाखी 11 पूर्णपणे तयार आहे का मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज प्रियांशू आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्गावरती. स्ट्राईक एंडवर फलंदाज दीप टॅप केला यावेळीचा टॅप अँड चेंडू चालाय सरळ सीम रेषेबाहेर 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. चला या 4 धावाने धावसंख्या वाढली तर 4. पुन्हा एकदा टॅप करण्याचा मानस होता, पण यावेळेस सुंदर अशा क्षेत्ररक्षण तेवढंच चांगला बॅकअप भेटला सचिन यांचा. मात्र कुठल्याही प्रकारची धावना या चेंडूवरती. पुढचा चेंडू खूपच सुरेख अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी. यावेळेस डिक्लेअर झोनमध्ये खेळायचा मानस होता, पण पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती, रनआउट होऊ शकला असता, पण पुन्हा फलंदाज आपल्या कॉपिंग क्रीजमध्ये परततोय. मात्र पंचांचा निर्णय नॉट आऊटचा येतोय आणि याही प्रकारे षटकाची होते समाप्ती. आणि पहिल्या षटकेच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते फक्त 4. 1 गडी बाद झाल्यानंतर पियुष इलेव्हन या संघाला 23 धावाचं आव्हान असणार आहे. 23 धावांमधून फक्त 4 धावा आजोपर्यंत स्कोरबोर्डवर आले तर राहिलेले 18 चेंडू.
बघूया पुढच्या षटकासाठी कोणची निवड करणार यावेळेस कर्णधार स्वतः येणार आहे गोलंदाजी मार्गावरती, म्हणजेच की काय अजित शर्मा. येणारे चेंडू 18, 19 धावांची गरज असणारे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलचा दुसरा सामना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये चालू असताना कुठला संघ जाईल मेगा फायनल मध्ये. आपण पाहिलात की त्याच बाजूला समृद्धी स्ट्रायकर या संघाने मजल मारली आणि मेगा फायनल मध्ये थेट जाऊन पोहोचला आहे. पाहूया दुसरा मेगा फायनलिस्ट कोण असणार आहे, ज्या दोघांमध्ये आपल्याला मोठी लढत पाहायला मिळणार. यावेळेस थोडासा ॲग्रेसिव्ह क्रिकेट, थोडासा फास्ट क्रिकेट, थोडासा फंबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बघूया यावेळेस या क्रिकेटचा फायदा कोण उचलणार, या खेळाचा आनंद कोण लुटणार, कोण जाणार थेट मेगा फायनलमध्ये जाऊन खेळणार समृद्धी स्ट्रायकर या संघांसमोर. ईगल प्रीमियर लीग 2026 श्री ग्रुप पुरस्कृत या संपूर्ण स्पर्धे माध्यमातून आलेल्या सर्व मान्यवरांचा, सर्व प्रेक्षकांचा, सर्व खेळाडूंचा हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. चला या ठिकाणी बॉक्स आउटच्या प्रमाणे विकेट बाद होतोय. या ठिकाणी फलंदाज शरधारने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिरतोय. साथ देणार काय दीप सिंग यांचा, कारण फक्त 4 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आलेत, फक्त 2 विकेट आतापर्यंत गेलेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये हादळत असताना अजित शर्मा. बघूया आपले 4 चेंडू कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करेल. बघूया स्ट्राईकवर नवीन फलंदाज शरद हरणे. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा मानस, पण यावेळेस डॉट प्रतीचा चेंडू मात्र चांगला स्विंग पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. आणि आपल्या स्विंगच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये भलभल्या फलंदाजांना थांबवायचं काम करतो हा गोलंदाज अजित शर्मा. पुन्हा एक बार थोडासा वाईडिश चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पंचांचा निर्णय वाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपाने 1 धाव स्कोरबोर्डवर ऍड होतील. 5 धावा एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये स्कोरबोर्डवर लागले. तर बघूया पुढचे चेंडू. फुलटॉस खेळलेला आहे, खेळाडू आहे तिथं, रनआउटची संधी. येस, दीप सिंग करतोय चुकी, जावा लागेल, परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दीप सिंग बॅक टू द डगआउट. जातोय मैदानाच्या बाहेर, अजित शर्माला भेटतोय मोठी बळी. यावेळेस मैदानात तिसरा हादरा बसतोय पियुष इलेव्हन या संघाला. 5 धाव या संख्यावरती, 14 चेंडू 18 धावांची गरज अजूनही असणार आहे. यावेळेस चला फर्निचर डिस्ट्रॉय करतोय, यष्टी उद्ध्वस्त करतोय या ठिकाणी अजित शर्मा गोलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेस दुसरा हादरा या षटकामध्ये. याच नक्कीच. चला बघूया कुठला नवीन फलंदाज असणारा मैदानाच्या आतमध्ये. पियुष इलेव्हन या संघासाठी तारणहार म्हणून येणार आणि आपल्या संघाला विजय मिळवून देणार. 5 या धावसंख्येवर तब्बल 4 विकेट, 4 गडी बाद झाल्यात आतापर्यंत पियुष इलेव्हन या संघाचे. नवीन फलंदाजाचं नाव स्वतः मंगेश पोळ. टीम संघ मालक आलेत, संघ मालक स्वतः मैदानाच्या आतमध्ये शिरतायत. फुलटॉस चेंडू होता, नो बॉल करार दिलाय, नो +1 चुकी झाली यष्टी रक्षकाकडून. चेंडू काय गॅदर करता आला नाहीये, चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोन मध्ये आणि इथं 2 धावा मिळतील पियुष इलेव्हन या संघाला. धावसंख्या झाली ती 7. 4 विकेट नंतर 4 गडी बाद झाल्यानंतर आता अजून शेवटचा चेंडू शिल्लक मैदानाच्या आतमध्ये. अजित शर्मा संघर्ष करतोय अजून आपल्या संघासाठी. यावेळेस सुंदर अशा प्रकारे असा चेंडू मध्ये थोडासा घुमाव दिसला, थोडासा आपल्याला स्विंग दिसला. चला या ठिकाणी 12 चेंडू आणि अजून 16 धावांची गरज असणार आहे. 7 धावा झालेत, 4 गडी बाद झालेत. या षटकामध्ये 2 गडी बाद केले अजित शर्माने. दीप सिंग रनआउटच्या स्वरूपाने गेला. त्यानंतर हर्रे तर नक्कीच चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजासाठी तिसरा षटक घेऊन येतोय रवी गोलंदाज. आपल्या संघासाठी काय विजय मिळवून देणार की काय. यावेळेस 12 चेंडू 16 धावांची गरज अजूनही या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ईगल प्रीमियर लीग
श्री ग्रुप पुरस्कृत ईगल प्रीमियर लीगचा थरार 2026 पर्व 5वे दुसरा सेमीफायनलला यावेळी स्टॅप करण्याचा मानस होता. रवी स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करतोय, मात्र पहिला चेंडू निर्धाव यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज इरफान पुढे जाऊन खेळायचा मानस आणि या ठिकाणी डॉट केलाय, फक्त विकेट नाही घेतलंय. जीत का जश्न मनाएंगे हम, ईगल प्रीमियर लीग सबसे आगे हम, ये है अपनी शान, ये है अपना इम्तिहान, ईगल प्रीमियर लीग. चला इरफान सलग 3 चेंडू निर्धाव इथं खेळतोय. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळी करणारा. यावेळेस जोरखास प्रहार केला होता आणि इरफान होत आहे रनआउटच्या स्वरूपाने मैदानाच्या बाहेर. चला नवीन फलंदाज नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समनचं नाव चला पुन्हा एक इरफान केला आणि दुसरा इरफान मैदानाच्या आतमध्ये येतोय. मंगेश पोळ. 8 चेंडू 15 धावांची गरज अजून असणाऱ्या पियुष इलेव्हन संघाला 8 धावा स्कोरबोर्डवर झालेल्या आणि अर्ध संघ तब्बल 5 विकेट इथं मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो. पियुष इलेव्हन या संघाचे. बघूया रवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजून 2 चेंडू डिलिव्हर करायची बाकी आहे या षटकातली. पुढे येऊन खेळायचा मानस होता आणि अंपायरचा इशारा नो बॉल. भीमर चेंडू लाईनचा नो दिला आहे. नो +1. आपला कॉपिंग क्रीज क्रॉस केला होता, लाईन टच झाली होती, पंचांनी बघितला आणि त्वरित दंडित केला या चेंडूवरती. 10 धावा. आता 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे तर पियुष इलेव्हन या संघाला. पुन्हा एकदा नो चेंडू, खराब चेंडू वारंवार खराब चेंडू करत असताना मैदानाच्या आतमध्ये. चला आता इथून 8 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे. 8 चेंडू 12 धावा. गोलंदाजी मार्गावर रवी करतोय चुक्या. तब्बल 3 खराब चेंडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये टाकतोय तो. चला समृद्धी स्ट्रायकर आपण आपल्या टीमला घेऊन तयारच राहायचा आहे. जसा हा सामना झाला लगेचच मेगा फायनलचा नाणेफेकचा कौल केला जाईल. चला डिक्लेअर झोनमध्ये जातोय चेंडू. 1 धाव नक्कीच मिळणार. या 1 धावाने धावसंख्या वाढते ते 12. 5 गडी बाद झाल्यानंतर चेंडू झालेत आतापर्यंत फक्त आणि फक्त 5. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये रवी यांच्या माध्यमातून. बघूया शेवटच्या चेंडूवर काय घडणार, काय बिघडणार. यावेळेस सुंदर असा चेंडू मात्र डिक्लेअर झोनमध्ये जाते. चला 1 धावाने धावसंख्या 13. 5 गडी बाद झाल्यानंतर. तर चला मंगेश पोळ यांच्यासाठी गोलूबाई प्रसादजी रंगिले साहेब यांच्याकडून तब्बल 3 चौकारसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइस आहे. पण आपण बघतोय की रिटायर हड म्हणून फलंदाज बाहेर गेला आहे तर आपल्याला मंगेश पोळ मैदानाच्या आतमध्ये नाही पाहायला मिळणार फलंदाजी करत असताना. तर नक्कीच या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून साजनजी गायकवाड साहेब आमच्याशी जुळले गेले आणि थेट पनवेल टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून लाईव्ह या संपूर्ण स्पर्धेला बघत आहेत आणि आम्हाला शुभेच्छा दिल्यात की खूप सुंदर अशी स्पर्धा आपण खेळतायत. सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. साजनभाई गायकवाड त्यांचा मनापासून खूप खूप आभार आहे आणि दिलदोस्ती दुनियाचा एक राजा माणूस आपल्याला नक्कीच म्हणता येईल. साजनजी गायकवाड साहेब लाईव्ह च्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत घरी बसून आणि आपल्या सर्वांना आणि आमच्या आयोजन करताना शुभेच्छा दिल्यात की खूप अशी सुंदर अशी स्पर्धा आहे. नक्कीच जेव्हा जेव्हा तुम्ही ही स्पर्धा कराल एकदा नक्कीच मला माझी आठवण काढा. मी नक्कीच माझ्या माध्यमातून काय ना काय तुम्हाला मदत करत राहीन. पंच रिटायर्ड हेड तो विकेट काउंट केला जाईल ना. रिटायर्ड हेड झाला तो परत बॅटिंगला येऊ शकत नाही. चला ठीक आहे.
नाही माझ्याकडे दिलं ना. नाही 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 दिलं नाही दिलं. चला चला, खेळाडूंना विनंती आहे की थोडंसं त्वरा करा मित्रांनो, वेळेचं बंधन आहे आपल्याला, कारण नियमांमध्ये राहूनच आपल्याला ही स्पर्धा संपन्न करायची आहे. चला चला चला, पुरुषोत्तम दुधुसकर, आपला निर्णय, पंचाचा निर्णय का आपल्याकडे आलेला आहे. विकेट आहे तो खेळाडू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये येऊ शकत नाही, फलंदाजी करू शकत नाही. तर वेळेचं खरंच आपल्याकडे खूपच बंधन आहे आणि त्या वेळेचं बंधनाच्या आतमध्ये आपल्याला या संपूर्ण स्पर्धेला समाप्त करायची आहे. चला, शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये, 6 चेंडू 10 धावांची गरज. तर निश्चितच आकाश, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जरी 5 फलंदाज गमावले असले तरी देखील बॉक्स क्रिकेटमध्ये एका चेंडूमध्ये 10 धावाही होतात, त्यामुळे हा आत्मविश्वास खरं तर फलंदाजांमध्ये असणं गरजेचं आहे. समोरच्या दिशेनं यावेळेला खेळला गेला, पंचांकडे अपील, परंतु पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची गरज. पहिल्या 3 चेंडूमध्ये जर का एखाद चौकार आला ना, तर या सामन्यामध्ये यू-टर्न आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. नक्कीच या एक चौकार आणि एक चौकार या संपूर्ण सामन्याचा चित्र बदलू शकतो सर. मैदानाच्या आतमध्ये कुठला तो फलंदाज असणार आहे, फक्त एक चौकार या स्पर्धेत पुन्हाशी वापसी करणार. एक बिलकुल. चौकार मेगा फायनलची तिकीट पुन्हा आपल्याला मिळवून देणार. कुठला फलंदाज असणार आहे जो एक चौकार लगावणार आहे मैदानाच्या आतमध्ये? बिलकुल, या ठिकाणी एखाद्या चौकाराची अपेक्षा जरूर केली जाईल. फलंदाजीमध्ये ते दमखम आहे. यावेळेला पावलांचा वापर केला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पंचांवरती दबाव टाकू नका, पंच योग्य तो निर्णय या ठिकाणी जरूर घेतील. परंतु इथून जर का आपण पाहिलं ना, तर फलंदाज काहीसा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळतो, परंतु नाहीये. पंचांनी या ठिकाणी सांगितले की एक एक धाव आहे. धाव कंप्लीट आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्यात. तर या ठिकाणी सन्माननीय विक्रमजीभाई पवार साहेब कोहलीकोपर यांच्या माध्यमातून जर का या चेंडूवरती चौकार आला तर फलंदाजासाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज. कोहलीकोपरचे आमचे चला. सन्माननीय विक्रमभाई यांच्याकडून देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहे. यश आकाश. चला, गाडी क्रमांक 5354 औरा गाडी आहे. ज्या कोणाची असेल लगेचच ती गाडी साईडला काढायची आहे, त्याच्यामुळे खूप अडचण येते. औरा गाडी आहे 5354 आणि या ठिकाणी अजून अंपायरचा डिसिजन वाईड आणि आउट. वा, आणखीन एक 5354 फलंदाज. ही गाडी औरा गाडी आहे. जर कोणाची असेल तर विनंती असेल ती गाडीला लगेच बाहेर काढा, त्याच्यामुळे खूपच अडचण येते. निश्चितच या ठिकाणी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या वर्षीच्या या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळाला आणि याचं कारण विकास करे. चला, आपण लगेचच आपली गाडी साईडला काढायची आहे. 5354 आपल्या गाडीमुळे खूपच अडचण येते. ट्रॅफिक जाम होतोय मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी वाहने पार्क करताना थोडीशी काळजी घ्या मित्रांनो. शेजारी MGM हॉस्पिटल आहे, त्या ठिकाणी इमर्जन्सी केसेस येत असतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ट्रॅफिकला अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता आपण घ्या. ट्रॅफिक त्या ठिकाणी जाम होत आहे, त्यामुळे 5354 औरा गाडी ज्या कोणाची असेल त्यांनी ती गाडी त्वरित त्या ठिकाणाहून हलवायची आहे. चला पंच खूपच उशिरा होतोय, आपल्याला वेळेचं खूपच बंधन आहे. अजित शर्मा, चला वेळ भरपूर वाया जातोय आपला. 10 वाजायला आलेत, आपल्याकडे वेळेचं खूपच बंधन आहे आणि अजून यानंतर आपल्याला मोठा सामना यानी मेगा फायनलचा सामना आपल्याला खेळायचं बाकी आहे. पहा, आता मात्र गोलंदाजांवरती विश्वास दर्शवलाय आदरणीय विक्रमभाई पवार साहेब कोहलीकोपर यांच्या माध्यमातून. 2 चेंडूंवरती जर का 2 विकेट्स आल्या तर तब्बल 1000 रुपयांचा कॅश प्राइज. तर चला, या ठिकाणी एक धाव नक्कीच मिळेल आणि पंचांचा निर्णय अजून आमचं पुढे येणं बाकी आहे. पंच किती धावा असणार आहे नक्कीच आपल्याला कळवतील. 4 चेंडू 7 धावांची गरज होती. आता किती धावा होतील या स्कोअरबोर्डवरती, आता किती धावाचं आव्हान फक्त राहणार ते आपल्याकडे घेऊन येणार. चला, पंचांचा निर्णय जे काही असणार आहे त्याच्यावरती अंमलबजावणी आपल्या सर्वांना करावं लागेल. पंचांचा डिसिजन तो शेवटचा निर्णय असणार आहे. अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. अंडरम बॉक्स क्रिकेट म्हणलं तर सर असे जर तरचे सामने आपल्याला पाहायला नक्कीच मिळत असतात. एक छोटासा दिलकश या संपूर्ण सामन्यामध्ये. चला, म्हणजे वाईट तब्बल प्लस 2 3 म्हणजे धावा. एकूण 3 धावा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. कहाणी में ट्विस्ट, कारण आपण नेहमी म्हणतो ना की रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर.
तुझे मंजिल भी मिलेगी और जीतने का मजा भी आएगा. येस तर चला इथं आता 4 चेंडू आणि 4 धावा. चला एका टायमाला असं वाटत होता हा सामना जर आवडला असेल ना तो जोरदार टाळ्या वाजवा, कारण ना पुन्हा एकदा वापसी केली आहे या संघाने. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. पियुष 11 का पाखी 11, पाखी 11 का पियुष 11, कोण जिंकणार, कोण जाणार मेगा फायनल मध्ये. पी वर्सेस पी या दोघांमध्ये चाललेला हा मोठा बॅटल. आणि म्हणायला गेलं तर गोलंदाजी सुद्धा पी प्रसाद तिकुडे. 4 चेंडू 4 धाव, नो बॉल. आणि या नो बॉलवर कहाणी में ट्विस्ट अशा प्रकारचं चित्र आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये बहुतांश वेळेला पाहतो. ज्यावेळेला 6 चेंडू 10 धावांची गरज होती असं वाटलं होतं की गोलंदाजी करणारा संघ पुनरागमन करेल, परंतु गोलंदाजांना अजूनही संधी आहे. विक्रमभाई पवार कोहलीकोपर यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक सलग 2 विकेटसाठी. यावेळेला यावेळेस- समोरच्या दिशेनं रनआउटची संधी होती, पंचांकडे निर्णय आणि होय पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एक ट्विस्ट कहाणी में लगातार विकेट्स या ठिकाणी गमावल्या जात आहेत. 8 शेवटची जोडी. चला 7 फलंदाज बाद झालेत, एक आणि एक फलंदाज retired रिटायर्ड हर्ट आहे. Yes. त्यामुळे ही शेवटची जोडी मैदानावरती. शेवटच्या जोडीवरती खूप मोठी जबाबदारी. येणारे चेंडू 3 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. बिलकुल विजयासाठी 3 धावांची गरज. सर अंडर बॉक्स म्हणलं चला तर सामना संपेपर्यंत कोणी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. दोनही टीमच्या समर्थकांना विनंती आहे, चला. आयोजकांनी थोडंसं लक्ष ठेवा, आता इथून कोणालाही मैदानाच्या मोठी आतमध्ये येऊन जबाबदारी. द्यायचं आता नाहीये. इथून मोठी जबाबदारी असणार आहे पुरुषोत्तम दुधुचकर, सौरभ नाईक, अंकुर जरग, अजित शर्मा या चौघांवरती विनंती असणार आहे की मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ शकणार नाही, कोणी यायचं नाही जोपर्यंत पंचांचा शेवटचा निर्णय येत नाही. समृद्धी स्ट्रायकर वाट बघतोय आपल्या समोरच्या संघाची, कोण येणार त्यांच्या समोर जो मेगा फायनल खेळेल. 3 चेंडू 3 धाव, कोण होणार विजय, कोण होणार पराजय. मैदानाचा आतमध्ये गोलंदाज प्रसाद तिकुडे. चला 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 दीप 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 दीप. चला खूप वेळ घेतला जातोय. पुरुषोत्तम सौरभ नाईक जर माझा आवाज जात असेल तर चला मैदानाचा ताबा घ्या आणि त्वरित सामन्याची सुरुवात करायची आहे. बिलकुल या ठिकाणी आपण म्हणतोय की अगदी उत्कंठा लागली आहे, उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. कोण होणार या सामन्याचा विजेता संघ, कोण होणार या वर्षीच्या मेगा फायनल मध्ये दाखल, जो 2 हात करणार. समृद्धी स्ट्रायकर या संघासमोर अजूनही प्रश्न अनुत्तरित आहे, परंतु येणारे 3 चेंडू या प्रश्नांचं उत्तर देऊन जातील. येस चला 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. बघूया कोण संघ विजयी होणार या ठिकाणी. आणि यावेळेस व्हाईट +1. काय बात, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. मुकाबला स्कोर्स आर लेवल. आता फक्त आणि फक्त 1 धावांची गरज असणार आहे. 3 चेंडू 1 धावा, 6 चेंडू 10 धावांची गरज असताना सर तुम्ही म्हणले होते की अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं तर कधी काही होऊ शकतो. 1 चेंडू 10 धावाही आपण चेस करू शकतो. आणि हे शेवटचा विकेट आहे, शेवटचं विकेट. 3 चेंडू शेवटचं रन पाहिजे. सर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं तर असंच होतो, कधी सामना या बाजूला तर कधी त्या बाजूला. अंडरआर्म क्रिकेटची हीच खासियत आहे जे आपल्याला आज ईगल प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच या ठिकाणी कोणीही हार मानायला तयार नाहीये. फलंदाजी करणारा संघ, शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथून जर का सामना जिंकायचा असेल तर गोलंदाजाला घ्यावी लागेल विकेट, आणि इथून जर का सामना जिंकायचा असेल तर फलंदाजाला करावी लागेल 1 धाव. चला 1 धाव, कोण जिंकणार, पाखी का पियुष. चला विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, आणि परंतु पियुष इथून संघ जातोय मेगा फायनल मध्ये. आणि ज्या स्वप्न बघितला होता या ठिकाणी जर म्हणायला गेलो सर तर सर्वात वीक संघ झालं त्यांचं, झालं सगळं झालं. अरे झालं सगळं 70-72 झालं. विराट पवार या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. काही वेळा अगोदर आपण त्यांची उपस्थिती पाहिली होती. पुण्याच्या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आपण या व्यासपीठावरती त्यांना पुन्हा एकदा पाहतोय. पहा या ठिकाणी निश्चितच